वडोदरा आणि आम्ही येत राहणार खेळायला. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता सूरज सौरभ सिंग होता आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि तो राहिलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. आणि त्याने म्हटलं होतं या मैदानावरती नेहमीच त्यानं पसंत केलेले आहेत. सेमीफायनल नंबर 1 चा मॅच सुरू होतोय. इथे टिवरी स्पोर्ट्सनं टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. पतू पॅकर्स अर्थात अंकुश मूर्ती दत्ताळेचा संघ बॅटिंगसाठी उतरेल. सलामी जोडी मैदानावरती सज्ज होईल. हलकीशी धून डीजे मास्टरची ऐकूया आणि येऊया सेमीफायनल नंबर 1 चा मॅच अगदी थोड्याच वेळात सुरू होतोय. वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड प्रथमेश भोईर ब्रँड इज बहुजन विकास आघाडी वसई विरार आलाया आता यांचाच ट्रेंड आलाया आता यांचाच ट्रेंड आलाया आता यांचाच ट्रेंड लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का नाही का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का इथला मालिक लोचेक तर नक्कीच या ठिकाणी अमित दादा पाटील यांचा जन्मदिवस साजरा केला जातोय. या ठिकाणी विकासजी सुर्वे आहेत. खऱ्या अर्थानं अमित दादा यांचे जवळचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि ते केक कापून अमित दादा यांचे जवळचे मित्र आणि या ठिकाणी केक कापून खऱ्या अर्थाने त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. बर्थडे सेलिब्रेट केला जातो. अमित दादा तुम्हाला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं आरोग्य उत्तमाचं असू द्या. भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या आणि खऱ्या अर्थानं सकारात्मक दृष्टिकोन हेतू येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये तुमचा राहू द्या. हीच ईश्वरचरणी प्रार्थना, हीच आई चंडिका मातेकडे प्रार्थना. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. आणि असं त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधून आणि गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त साधून औचित्य आहे आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. सेमीफायनल नंबर 1 चा मॅच सुरू होतोय. 4 षटकाचा सामना. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. पहिला चेंडू जितेशचं स्वागत. जितेशनं केले स्वागत. प्रसादचं स्वागत जितेशनं केलेले. स्वैग से करेंगे नहीं सिक्सर से करेंगे आपका स्वागत. षटकार. थँक्यू. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. ही ओळख आहे जितेशची. सुरुवातीलाच गोलंदाजावरती दबाव निर्माण करणं, प्रेशर निर्माण करणं, मोठा फटका खेळून स्टार्ट देणं ही ओळख राहिली जितेश पाटीलची. आता थोडंसं लांबून खेळलं होतं, लांब दुरून खेळलं होतं. बॅटला थोड्या खालच्या टोकाला लागला. एक धाव चेंडूवरती पूर्ण. आता दीपेश स्ट्रायकर एंडला आलाय. जितेश आणि दीपेश अशी जोडी मैदानावरती सज्ज आहे. तर प्रसाद भुते अनुभव आहे सुद्धा ॲज अ कॅप्टन लीड करतो या टीमला. गेले कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर टिवरीचा संघ जसा प्रताप भोईरचा उल्लेख केला, प्रकाश पाटीलचा उल्लेख, तसा प्रसाद भुते हे 3 पी आहेत. 3 परफेक्ट प्लेअर टिवरी स्पोर्टनं आतापर्यंत दिले आहेत. परफेक्ट प्लेअर आहेत. बॅटचा थोडा स्पर्श होतोय आउटसाइड एज, बाहेरची कडा आणि एस्टिगेशन टिपलाय झेल. फलंदाज बाद. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. बघा जसे बाद झाले ना दीपेश बाद झाले. याच्या अगोदर चेंडू जितेशनं ज्या वेळेला दुरून खेळला होता लांबून, तेव्हा जितेशनं विचारलं होतं दीपेशला की थोडंसं लांबून खेळाय का. दीपेशनं सांगितलं हो लांबून खेळलाय. पण दीपेशनं तोच चेंडू खेळला अगदी सेम टू सेम. त्याच्यामुळे बाद होऊन जाताना थोडावरती नाराज देखील झाले असणार की लांबून खेळलाय, दुरून या चेंडूला खेळलाय. आणि प्रसादनं तेच हेरलं गेलं होतं. आज जसा आपण उल्लेख करतो गुढीपाडव्याचा उल्लेख आणि आज वाढदिवस या दोन्हींचा अगदी एक योग जुळून आलाय असं म्हणावं लागणार आहे.
तसं काही वेळेला काही गोष्टी घडण्यासाठी योग जुळून यावा लागतो, काही वेळेला मुहूर्त काढावा लागतो. आणि आज तर 3.5 मुहूर्तापैकी आज मुहूर्त आहे. म्हणजे आपले 3.5 मुहूर्त आहे, त्यापैकी एक मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा आणि आज अमितदादा पाटील यांचा वाढदिवस. असा योग जुळून आलाय आणि तोच योग आणि मुहूर्त साधून या लोकनेते चषक 2026चं आयोजन नियोजन करण्यात आले आहे. क्रमांक 3 वरती मागच्या मॅचचा हिरो, मागच्या सामन्यातील सामनावीर निखिल पाटील मैदानावरती दाखल झाल्यात. प्रसादचा उल्लेख आम्ही केला होता ज्यावेळेला टिवरीचा संघाचा उल्लेख होतो, त्यावेळेला 2-3 खेळाडूचा उल्लेख नेहमीच केला जातो. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, थोडासा अडथळा होता समोर. दुसरी धाव घेऊ की न घेऊ, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा डेंजर एंडला होते, धोका होता. हा ना करताना दुसरी धाव घेतली. एकदा दुसरी धाव घ्यायची तर सलग घ्या, आवाज द्या. आवाज देणं गरजेचं होतं. मिस कम्युनिकेशन, मिस कॉलिंग, विसंवाद झाला होता या वेळेला. 9 धावा. पहिला धाव होईल न होईल ते गेलं होतं. बघा फटका खेळला गेला होता ज्यावेळेला कलेक्ट करताना मात्र चूक झाली. वेस्टीच्या बाहेर आहेत, पुन्हा एकदा लांबून खेळलाय, कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत, त्याने टिपलाय झेल. जे घडलं होतं दीपेशच्या बाबतीमध्ये तेच घडलं निखिलच्या बाबतीमध्ये. प्रसादला लाभलंय दुसरं जब आणि लागलाय दुसरा धक्का टीम जुचंद्र संघाला. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानिती सारी. हे आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधारस्तंभ थँक्यू. जसं मी टिवरी स्पोर्टचा उल्लेख करत होतो की टिवरी स्पोर्टने भरपूर क्रिकेटर दिले, पण जसं टिवरी गावाचा उल्लेख केला तर सध्याच्या घडीला प्रताप भोईर, प्रकाश पाटील आणि प्रसाद भुते या 3 त्रिमूर्तीचा उल्लेख नेहमीच केला जातोय. हे 3 पी नावाने केतात, पी फॉर प्रताप, पी फॉर प्रकाश आणि पी फॉर प्रसाद. पण हे परफेक्ट प्लेअर आहेत, टिवरी स्पोर्टचे परफेक्ट प्लेअर आहेत. आजच्या घडीला जर पाहिलं तर टिवरी स्पोर्टची त्रिमूर्ती आहेत आणि याच्या अवतीभोवती बाकीचे खेळाडू देखील चांगली कामगिरी करतात, पण त्यांना पुढे नेण्याचं काम या तिघांनी नेहमीच केलेलं आहे. आणि प्रसाद लिडिंग फ्रॉम द फ्रंट, आघाडीवर राहून नेतृत्व करणं. पहिलं षटक हाताळतोय, आले की पहिल्या चेंडूवरती जितेश पाटील बंधून षटकार ठोकला होता आणि त्यानंतर केलेलं कमबॅक. 2 गडी बाद 9 धावा. 9 काही वेळेला पहिला चेंडू फेस करत होते, आले की बॅटच्या मधोमध आला नाहीयेत. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 11. 2 गडी बाद 11 धावा. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 11 लॉस ऑफ 2 विकेट्स. थँक्यू. आता सध्या जेटीसी स्क्रीनवर पाहिलं तर पहिले षटक आलं होतं. शेवटचे 4 चेंडू आहेत ना, W2 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 W2. आता भार्गव देखील माहिती देतात का पुढच्या चेंडूवरती आता काय येणार. काही गोष्टी प्रेडिक्ट करतात, काही अंदाज वर्तवला जातो की काय घडणार आणि काय नाही घडणार. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिनेश. दिनेश यादव मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतले. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक त्याने देखील केलं गेलं होतं आणि त्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला बॅटिंग करताना 3 सिक्सर ठोकले गेले होते. वेळ जास्त जाऊन देऊ नका, असं टाइम वरती लक्ष ठेवा, कारण आता घड्याला जर बघितलं तर 4:30 वाजले आहेत बरोबर. एक अजून 2 मॅच आहे. हा सामना स्वतः सेमीफायनल नंबर 2 आणि फायनलचा मॅच पूर्ण उजेडामध्ये होईल याची काळजी घेऊया. लेग स्टंपच्या बाहेर डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा होतोय.
तर फायनल पूर्ण उजेड्यामध्ये व्हावी, चांगली व्हावी. अगदी लक्क सूर्यप्रकाश नसेल तरी तो संध्याकाळचा तो सूर्यप्रकाश जो पुरेसा असेल त्या सामन्याला पूर्ण करण्यामागे समोर खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोर गोलंदाजच्या बाजूने चेंडू चाला व्ही मध्ये जा. जोपर्यंत लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. काही चांगले फटके जितेश पाटीलनं देखील दाखवलेत. हालाकी सुरुवात षटकारानं केली होती. हा फुल फेस ऑफ द बॅट समोर खेळाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेला होता. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. 14 धावा धावफलकावरती येत असताना क्रॅम्प केला होता. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता पण तितका आखूट टप्प्याचा नव्हता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. तितका आखूट टप्प्याचा चेंडू नव्हता. कैवल्य येतोय. मागचा सामना जसा फसलेला होता आणि त्या सामन्याला अलगद बाहेर काढण्याचं काम कैवल्य पाटीलनं देखील केलं होतं. त्यांनी ठोकलेले ते षटकार 68 धावांचा पाठलाग करताना फायदेशीर ठरले होते. आणि पुन्हा एकदा कैवल्य पाटील बॅटिंगसाठी येत असताना डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पाहिलं, सोडून दिलं. यष्टी रक्षक देखील मिस झाल्यात. हा 5 धावांचा अगदी अहेर व्हावा. लग्नाचा मोसम सुरू आहे तसा बोनस अहेर असा हा चौकार. थँक्यू. डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. कैवल्यानं पहिला पाहिलं, त्यांनी सोडून दिलं. आता कैवल्यानं सोडून दिलं तर ठीक आहे. पाठी यष्टी रक्षक देखील बीट झाले. लेट रिॲक्ट केलं. थोडासा कॅज्युअल एफर्ट होता. कॅज्युअल एफर्ट, अगदी कॅज्युअल एफर्ट पाहिला होता बिहाइंड द विकेट. ज्यावेळेला बॅटनं रन येत नाही, धावा करण्यासाठी झगडावं लागतंय, त्यावेळेला दिलेला असा या 4-4, 5-5 धावांचा आहेर आहे ना, हा फायदेशीर ठरू शकेल. मिस टाइम झाले पण क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. दूरवर्षी आहेत. मिड विकेटला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू लँड होईल तोपर्यंत 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतरचा होणारा मॅच सेमीफायनल नंबर 2. बंदरपाकडीचा संघ याच्या अगोदरचा सामना जिंकला आणि मेळचा संघ या 2 संघामध्ये होईल सेमीफायनल नंबर 2 चा सामना. स्विच हिट केलाय. थोडासा दूरवरती डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तोही आरामात आला. पण तो जेव्हा आरामात आला कारण बॅट स्विंग केली होती, बॅट थोडासा कटोरी लागला होता, टर्न मारलाय आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. स्विच हिट केला होता. असं पाहिलं तर बॅटच्या मधोमध आला ना, तर थोडासा भिंगरीवाला चेंडू लागला होता बॅटला आणि जसा पडला तसा अजून टर्न होत गेला. आला की डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. फुलटॉस बॉल, पायावरचा चेंडू होता. फ्लिक केला, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला पॉइंटला, आता स्क्वेअर लेगला. चौकार. 4 धावा. थँक्यू. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगलं खेळतात. बघा फुलटॉस चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर गेले होतं. फुलटॉस बॉल थोडंसं मनगट देखील फिरलं, रिस थोडीशी फिरली आणि पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. आता जास्त एफर्ट लावला, थोडासा जास्त एफर्ट लावला. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 11 धावा, या षटकामध्ये आल्या 19 धावा, ज्याच्यामध्ये 5 धावांचा तो बोनस होता ना, तो देखील मिळालाय. 2 ओव्हर संपल्यात. धावा धावफलकावरती 30-30. 2 गडी बाद 30. इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बालबाग. इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बालबाग. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादा
थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना आपण अनुभवत आहेत आणि ज्याच्यामध्ये पतू बॅकड संकृस्मृती दत्ताळीचा संघ 2 षटकांचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 15ची सरासरी आहे 30. आता ही सरासरी जर कायम राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर इथून दिसतोय 60 वरती. सध्या जेटीसीच्या स्क्रीनवरती देखील बघू शकता 60 दिसतोय. 10 वरती बॅटिंग करतात जितेश, तर 12 वरती बॅटिंग करतात कैवल्य पाटील. करण रनरेट जो आहे ना CRR तो मात्र आता सध्या 15 आहे. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी जितू पाटील क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना. फुल टॉस बॉल जितेश पाटील आहेत ते, आणि जितेश पाटील बऱ्याच वेळ नॉन स्ट्रायकरला उभे होते. जसे स्ट्रायकरला आले स्ट्राईक केलाय षटकार. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक थँक्यू. आहे हो एक दोन बंधू शी जोडी अर्थात कैवल्य पाटील बंधू आणि जितेश पाटील बंधू. आता काही जण सांगते बाबा दो भाई है क्या भाई, दो भाई दोनों तरफ तबाही असं आहे. दोन बंधू दोनों तरफ तबाही तशी बॅटिंग आहेत आणि षटकार ठोकलाय सिक्सर. धावफलक थोडासा कंट्रोल मध्ये ठेवावा लागणाऱ्या टिवरीच्या संघाला. टिवरी स्पोर्ट्स टिवरी. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दूरवरती होता, लांब होता, थोडासा लांब होता. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 3 धावा 3 धावा. प्रयत्न चांगला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक धावत धावत गेले होते. झेल टिपण्याचा प्रयत्न कमी पडला. जोपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत 3 धावा चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 2 चेंडूवरती 9 धावा आल्या. 39. 39 धावा धापलकावरती आहेत. पायावरती चेंडू हादरला. पिल्लर झाले. आता 2 साऊंड आल्यात की काय, कारण वाटतं असं काय झालंय, काय बिघडले, काय झाले. लेग बायचा इशारा येतोय. 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्ड मध्ये. यानंतरचा होणारा मॅच गणराया मीरा रोड आणि बंदर पकडी टीम. जसं 4 षटकं संपलीत तसं आपण टॉस साठी या. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस साठी रेडी राहा. मीरा टीम आणि बंदर पकाडीचा संघ. उपांत्य फेरीचा दुसरा सामना, सेमीफायनलचा दुसरा सामना या 2 संघादरम्यान. 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. समोर खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला गेलाय. कैवल्य पाटील बंधू बाद झाल्यात. लॉंग ऑफला टिपलाय झेल. फलंदाज बॅक टू डग आउट. अमित पाटीलचं हे आयोजन. जुचंद्र गावाची आहे हो शान. दीपेश पाटीलचं हे नियोजन. क्रिकेटचे सामने भरविले छान. पाठीशी सारे जीवा बाबाचे आहेत हो. थँक्यू. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. हालाकी बॅट थोडी हातामध्ये फिरली असं वाटलं ज्यावेळेला फटका खेळला, त्याच्यामुळे तीट कनेक्ट होऊ शकला नाहीये. कशा पद्धतीने बाद झाले. कैवल्य पाटील जितू पाटीलचा चेंडू होता. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू बघा. बॅट थोडी जशी वाटली की हातामध्ये थोडीशी फिरली, नीट कनेक्ट होऊ शकल्याने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला, आणि लॉंग ऑफला टिपलाय हा आराममध्ये त्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत दिवेश पाटील. धावा धावफलकावरती 41. 41. ऑफ टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेनं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण कर. स्ट्राईक जितेशकडे देखील पाहिजे, त्याच्यामुळे जितेशनं स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवला. जितेश सलामीला आलेले फलंदाज आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 5-6 चेंडूवरती 19 धावांची इनिंग त्याने देखील साकारले. जितेश पाटील बंधून. संघाची धावसंख्या 42. 42. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ केला, समोर खेळाय, जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड करतील, थ्रो येईल. दुसरी धाव 2 धावा. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. जितेश अगदी चपळ आहे. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या आणि या षटकामध्ये आल्या 14 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 44. 44 धावा धाव फलकावरती येत असताना आफ्टर 3 ओव्हर स्कोर 44. जिथं तिथं चाले हो आघाडी 19 नंबरची फिरते गाडी. मित्र निखिल पाटील सागर भोईर सोबतीला भारी हे सवंगडी. कैलासवासी थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा येऊया आपण मॅचच्या दिशेनं. 3 षटकं संपल्यात. 44 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सार्थक. मैदानावरती पाणी गेलं होतं. बघूया सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पत्तू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताळी संघ अगदी वरचढ आहे. आताच्या घडीला जर त्यांची कहाणी पाहिली तर निखिल पाटील गेले होते पाणी घेऊन. एक मेसेज देखील मैदानावरती गेलाय. शेवटचं षटक सार्थक कशा पद्धतीने हाताळेल. या षटकामध्ये 10, 12, 15 धावा आल्या तर कदाचित 60च्या आसपास हा स्कोरबोर्ड जाऊ शकेल आणि जर 6 ते 7 धावा खर्च केल्या तर विदिन 55 52-55 वरती धावफलक रोखला जाऊ शकतो. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सार्थक. पहिला चेंडू समोर खेळलाय. आवाज असा आला टॉकचा. फटका होता दिवेशचा. लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. दादाचं आयोजन भारी हे पाहून झाली हैराण सारी. आम्ही दादाचं आयोजन भारी पाहून झाली हैराण सारी. वाजताई नाव गाजताई वाजताई नाव. थँक्यू. आणि प्रेडिक्शन देखील होते की बाबा किती रन अजून येऊ शकतील. पहिल्या चेंडूवरती षटकार होता. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. काही जण प्रेडिक्शन लावतात की ते 50 धावांची वेळ सोडले. 51 धावा धाव फलकावरती आहेत. अजून किती रन होतील? 8 होतील, 10 होतील, 60 होतील, 56 होतील. भार्गव आम्हाला माहिती देतात की समोरची मालगाडी थांबले त्याला जेवढे डबे आहेत तेवढे रन होतील. भार्गव सांगतात की बरोबर रेल्वे ट्रॅकवरती आता मालगाडी थांबले त्याला जेवढे डबे आहेत तेवढे रन कदाचित होऊ शकतील. मग ते 56 असतील, 60 असतील. उजव्या शीच्या बाहेर न खेचलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत वीरेंद्र आणि त्याने टिपलाय झेल. जितेश बंधूला परतावं लागले. पॅव्हेलियनच्या दिशेनं फलंदाज बाद होतोय. थँक्यू. जितेशची खेळी संपुष्टात आलेत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदी ड्रॅग करून खेळायचा होता मिड विकेटला आणि मिड विकेटला वीरेंद्र होते. वीरेंद्रनं टिपलाय हा झेल. एक चांगली खेळी, चांगली इनिंग जितेश पाटील बंधूची संपले, ज्याच्यामध्ये 2 षटकार जितेशनं ठोकले होते. 21 धावांची खेळी जितेश करून मैदानाच्या बाहेर येतात. चांगली फलंदाजी जितेशनं केलेत. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. भूषण भोईर डावकुरे हाताचा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती असलेला फलंदाज मैदानावरती दाखल होते. सार्थकला संधी दिली होती. हालाकी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्याच्या त्यानंतर केलेलं कमबॅक आहे. पक्षाच्या 2 चेंडूवरती 1 धाव फक्त सार्थकनं खर्च केलेत. 2 टीम कॅप्टन तुम्ही देखील या. आक्रमक फलंदाज म्हणून भूषणची ख्याती आहे आणि असा फटका केला तर भूषण एक आभूषण चढवावं असा षटकार. सिक्सर. शब्दात अशी आहे पावर. पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र आप्पा
थँक्यू. अगदी चेंडू स्लॉट मध्ये होता आणि भूषण भोईरच्या बॅटमधून जसा चेंडू निघतो तसा तो प्लॉट मध्ये जातो, रिकाम्या प्लॉट वरती जातो. तसा हा चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर, जो पार्किंग प्लॉट मध्ये गेलाय. या षटकारानं चेंडू 57 धावा. एस्टनवरनं चेंडू पार झाला. डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. यानंतरचा होणारा मॅच बंदर पकाडी गणराया मीरा रोड यामध्ये होईल टॉस. दोन संघामध्ये होईल नाणेफेक. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार चला या लगेच. शेवटचे दोन्ही चेंडू आले डॉट बॉल. शेवटचे दोन्ही चेंडू आले निर्धाव. धावा झाल्या धाबलगावरती 58 धावांचा पाठलाग करायचे आहेत. आणि ते गुड्स आहे मालगाडी, त्याला किती डबे आहेत ते 57 धावा झाल्यात. 58 धावा करायची आहेत. पण तितकी क्षमता आहे, गुणवत्ता आहे टिवरीच्या संघाकडे. मजा येणाऱ्या मॅचला. फक्त आपण जाऊया, निशांत पाटील आहेत तिथे आणि निशांत पाटील येथील आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये. आपण जाऊया, टॉस केला जातोय त्या दिशेनं जाऊया जिथे दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचल्यात. एका बाजूला मेरा रोड आणि दुसऱ्या बाजूला बंदर पकाडी. चल नाणेफेकीचा कॉल गेला जातो. एका बाजूला गणाराया मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला बंदर पकाडी. टेल इज द कॉल अँड इट्स हेड. आता टॉस जिंकलाय बंदर पकाडी. आता तुम्ही फक्त शुभेच्छा द्या दोन्ही टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा द्या. विवेक टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय थोडंसं कन्फ्युजन होतं कारण गणराया मीरा रोडनं टॉस जिंकला. टॉस जीत आहे. पहिले डिसीजन क्या होगा? हेलो हम बैटिंग करेंगे पहले. हालांकि सामने बड़ी टीम है, क्या कैलकुलेशन होगा, किस तरह से रणनीति होगी इस मुकाबले को खेलने के लिए? अभी हवा हमारे फेवर में, इसलिए हमने बैटिंग पहले करने का फैसला किया है. कुछ चेंजेस हो गए टीम में जिस तरह से पहले मुकाबले को खेला है आपने? नहीं है, अभी हमारे पूरे प्लेइंग 11 वही रहेंगे सेम. टीम के परफॉर्मेंस से खुश है आज जिस तरह से पूरी टीम खेली है, एकजुट होकर खेली है और अच्छा परफॉर्मेंस किया है? हाँ, हमारा गणराया का ये पहला टूर्नामेंट है तो हम काफ़ी खुश हैं अपने परफॉर्मेंस को लेके. ठीक आहे. होपफुली गणराया आपको भी साथ दे और इस मुकाबले में विवेक तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आपण विवेकची चर्चा करणार आहोत. विवेक, जुचंदर नगरी म्हटलं का बंदर पकाडी सडके अगदी दुसरं होम असावं, दुसरं घर असावं त्या पद्धतीने. आता बॅटिंग करायची आहे, संध्याकाळचं सत्र आहे. ते काय टार्गेट मनामध्ये असणार आहे ज्यावेळेला बॅटिंग करायची आहे तुम्हाला? आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो. मनासारखा निर्णय झाला. सर कारण थोडंसं कन्फ्युजन होतं की काय नक्की त्याने घेतले. त्यामुळे टॉस जिंकल्या पहिले तर टॉसमध्ये कन्फ्युजन होतं, त्यानंतर डिसिजनमध्ये कन्फ्युजन थोडंसं पाहिलं होतं. त्यानंतर आपण सेमीफायनल नंबर 2चा सीन आपण पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर हा सीन देखील महत्त्वाचा आहे जिथे टिवरी स्पोर्ट्स पाठलाग करतोय 58 धावांचा. समोर टीम पतू पॅकर अंकुस्मृती दत्ताळीचा संघ खेळणार आहेत. फायनलमध्ये कोण प्रवेश करणार, कोण एक संघ असेल तो ग्रँड फिनालेच्या दिशेने जाणार, तो इंटरेस्टिंग आहे. पुढचा सामना इंटरेस्टिंग आहे, त्याच्यापेक्षा या सामन्यातला इंटरेस्ट जास्त आहे. त्याकरता आपण या सामन्याच्या दिशेने जाऊया. एक हलकीशी धून डीजे मास्टर आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. अरे समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर काय. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. पतू पॅकर्स, दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र
या संघाच्या माध्यमातून तब्बल 57 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या आणि 58 धावांचं टार्गेट. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होती. सुरुवात P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक, बॉलिंग ट्रॅक वरती कैवल्य पाटील बंधू याला तुम्ही पाहताय. मैदानावरती एका बाजूला भूमित आणि त्याच्या सोबतीला प्रसाद भूते हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, पहिलाच बॉल खोलात टाकला होता. खूप चांगल्या पद्धतीने मनगटाचा वापर केला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहेत त्या ठिकाणी निखिल पाटील. फिल्डिंग चांगली आहे आणि पहिल्या चेंडूवरती ते सिंगल पाहायला मिळाले. कुणालजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही क्रीडा स्पर्धा पाहणार आहात आणि त्यांचंच आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 58 धावांचं मोठं टार्गेट या मॅचमध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे भूमितच्या बॅटमधून. खऱ्या अर्थाने सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. कैवल्य पाटील बंधू बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि त्याच्या समोर खेळत असताना संयम दाखवावा लागेल. पहिल्या चेंडूवरती संयम दाखवला. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. एका बाजूला प्रसाद भूते संघाचा कॅप्टन. काय आज कॅप्टन्सी केली आहे. जबरदस्त कामगिरी टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने देखील केलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टीम 94 कामन या बलाढ्य संघाचा पराभव या स्पर्धेमध्ये या संघाने केलाय. राऊंड विकेट कैवल्य पाटील. हो, यावेळेस लॅप स्ट्रोक खेळायचा होता परंतु इथून जर पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा दिली आहे. पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर वेगाने धावतायत. इथे सिंगलच मिळेल. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती सिंगल सिंगल अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 58 धावा भूषणच्या बॅटमधून शेवटच्या षटकामध्ये आलेला षटकार आणि तिथून जर पाहिलं तर चांगली धावसंख्या पतू पॅकर्स जुचंद्र या टीमची आपल्याला पाहायला मिळाली या मॅचमध्ये. दोन्ही संघ एकाच विभागातील आणि खऱ्या अर्थाने एकमेकांच्या विरोधात अनेकदा खेळलेत. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, इथे देखील खोलात टाकलाय. बॉलर बॅक ड्रॉयू. त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफला कल्पेश आहेत. फिल्डिंग चांगली. इथेही सिंगल. आतापर्यंत खोलवट टप्प्याची गोलंदाजी केली गेलेली आहे. खऱ्या अर्थानं हाफ ट्रॅकर टाकलेले नाही आहेत. सातत्यानं फुलर लेनचे चेंडू आपण पाहतो या मॅचमध्ये. तिन्ही चेंडूवरती आतापर्यंत 3च धावा. पहिल्या षटकामध्ये कैवल्य पाटील आक्रमकतेचा सितारा. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना आक्रमकता सातत्याने पाहायला मिळते. हो, यावेळेस स्विचचा फटका, मोठा फटका. फिल्डर आहे शॉट डीप थर्ड मॅनला. त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी की 4 धावांसाठी. वेट फॉर द अंपायर सिग्नल. षटकार. थँक्यू. काय फटका सजवलाय. कमालीचा स्ट्रोक. प्रसाद भूते अप्रतिम फटका पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक त्याने सजवलाय. स्विचिटचा फटका, सुरेख फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत या मॅच मध्ये. आत्माराम लाडको जबोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. जालिंदर जबोईर आपलं देखील स्वागत आहे. इथे आणखीन एक स्विचिटचा फटका. तोही चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये प्रसाद भूतेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. 15 धावा स्कोर कार्ड वरती. काय फलंदाजी पाहायला मिळते. प्रसाद भूते सलगचे 2 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. स्विचचे फटके खेळलेत. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कैवल्य पाटील यांच्या विरोधात फटकेबाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. इथे देखील पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्टान्स चेंज केला आणि फक्त चेंडूला फ्लिक केलाय. बॉल चाललाय डिफाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनल्यात. काय बॅटिंग करते. धुवाधार बॅटिंग या मॅच मध्ये प्रसाद भूतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. टान्स चेंज केला आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला फ्लिक केलं होतं. पहिल्या षटकामध्ये अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची धावसंख्या 11 होती. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने 19 धावा बनवल्यात. 8 धावा पुढे हा संघ.
चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. प्रसाद भुतेचं कौतुक करावं लागेल. आज जबाबदारीने तो खेळतोय, संघाचं कॅप्टन्सी देखील करतोय, नेतृत्व करतोय आणि जबाबदारीने बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा या मॅचमध्ये कैवल्य पाटील बंधू यांच्या विरुद्धात आक्रमण केलंय. परंतु निखिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. मागील मॅचमध्ये काय अष्टपैलू खेळ निखिल पाटील यांचा पाहायला मिळाला होता. विकेट मेडन ओव्हर त्यांनी हाताळली होती आणि बॅटिंग करत असताना धावाही बनवल्या होत्या. त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवला. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती भूमीतला तुम्ही पाहताय येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपली परिस्थिती जेव्हा गंभीर होते ना तेव्हा आपली मनस्थिती चांगली असायला हवी, माइंडसेट चांगला असायला हवा आणि या मॅच मध्ये चांगल्या मनस्थितीने गोलंदाजी करावी लागेल. निखिल पाटीलला जबाबदारीनं कार्य करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनल्यात. ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ना ती सुरुवात या मॅच मध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने केलेली आहे. येणारे 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसरं राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस कोलवर टप्प्याला चेंडू आता फक्त दिशा दिली आहे. मिड ऑनला चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. चेंडूला स्टॉप करतायत फक्त इथे सिंगल. भूमीचं कौतुक करावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट तो खेळतोय, त्याला ठाऊक आहे. एका बाजूला प्रसाद भूते चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत, त्याचे आयसेट चांगले आहेत आणि त्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे. तेच कार्य या मॅच मध्ये भूमीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. इथे पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 17 चेंडू 38 धावांची आवश्यकता. हा षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये धावा बनल्या ना तर टिवरी स्पोर्ट टिवरी देखील या मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु निखिल पाटील आहे, त्याच्या विरोधात धावा बनवणं थोडंसं कठीण आहे. परंतु समोर प्रसाद भूते तो रंगात आलाय. पहिल्या षटकामध्ये काय धुवाधार बॅटिंग त्यांनी केलेली आहे या मॅच मध्ये. हो, यावे चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. ही लेन चांगली आहे, लाईनी चांगली आहे आणि खऱ्या अर्थानं निखिलच्या माध्यमातून हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल पाटील चेंडू डॉट नाही टाकणार तर निखिल पाटील नाव कसलं आणि खऱ्या अर्थानं त्याच्याच माध्यमातून इथून चेंडू डॉट आलाय. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. संघाची धावसंख्या 20 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज निखिल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. फिल्डर आहेत लॉंग ऑनला, वेगाने येत आहेत. बॅकअप त्या ठिकाणी केलं जाईल का आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कल्पेश होते, कल्पेशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा. काय जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे क्रीडा रसिकांना. खऱ्या अर्थाने टिवरी संघ देखील संघर्ष करण्यासाठी जाणला जातो. प्रसाद भूते जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत हा सामना संपणार नाही, कारण त्या खेळाडूकडे भरपूर मोठी क्षमता आहे. कोणत्याही क्षणी या मॅच मध्ये मोठे तो फटके खेळू शकतो. निखिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील चांगला चेंडू, परंतु तिथे फ्लँक स्लीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्यापासून थोडासा दूर चेंडू राहिला. इथे सिंगलच मिळेल. सेकंडचा प्रयत्न केलाय का? हो केलाय. हातामध्ये जास्त वेळ चेंडू ठेवलाय आणि इथे 2 धावा मिळाल्या आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅकअप नाही आहे. 2 धावा मिळतील. फिल्डिंग खराब राहिली. खऱ्या अर्थानं प्रसाद भूतेचा झेल होता, इम्पॉर्टंट झेल होता आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी फिल्डर होते. हातामध्ये भरपूर जास्त चेंडू ठेवला आणि धावाही आल्या. 2 धावा या चेंडूवरती. संघाचे धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनल्या होत्या. निखिलच्या या षटकामध्ये धावा थांबल्यात, परंतु फिल्डिंग खराब राहिली आहे. खऱ्या अर्थानं धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी, धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग आणि खऱ्या अर्थानं चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. आदरणीय सन्माननीय धनेश्वर अनंत भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मैदानावरती अप्रतिम सामना पाहायला मिळतो. एका बाजूला पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ 58 धावांचा खऱ्या अर्थानं इथून धावा डिपेंड करायच्या आहेत आणि एका बाजूला टिवरी स्पोर्ट टिवरी संघ या धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. एका टीमला धावा बनवायच्या आहेत तर एका टीमला धावा रोखायच्या आहेत. संघाची धावसंख्या 24 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील पाटील. हो, यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 25 धावा. चातुर्य खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर निखिल पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजाच्या पासून दूर चेंडू ठेवतायत. खऱ्या अर्थानं फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं भरपूर जास्त फुटवर्क करायला भाग पडतायत आणि त्याचमुळेच की काय यशस्वी झाले त्या स्पर्धेमध्ये.
इथे देखील स्टॉक स्वीपचा फटका खेळायचा होता, परंतु मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली, इथे सिंगलच मिळेल. फिल्डिंग चांगली करावी लागेल. मागील चेंडूवरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा बनल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 7च धावा निखिल पाटीलने खर्च केल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 32 धावा या मॅच मध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये धावा बनल्या, या मॅच मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या होत्या. या षटकामध्ये धावा थांबल्यात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला भूमित आतापर्यंत शांत राहिला या मॅच मध्ये. त्याने जर पाहिलं तर 3 चेंडूचा सामना केलाय, 3 धावांवरती तो खेळतोय. हो, इथे देखील खोला टाकला, फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला फिल्डर वेगाने चेंडूवरती आलेत. फिल्डिंग चांगली जितेश पाटील बंधू. चेंडूची फेकी देखील त्यांची चांगली पाहायला मिळाली. बॅकअपला फिल्डर होते. इथेही सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावांचा पाठलाग करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने आतापर्यंत 27 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा या मॅच मध्ये. काय जबरदस्त कमबॅक निखिल पाटीलनं करून दिलाय. या षटकामध्ये केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त 8च धावा त्याने खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. हे पाहून झाली हैराण सारी, आम्ही दादाचा आयोजन भारी. पाहून झाली हैराण सारी, वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या अभिमन्यू संघाचा. गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र. थँक्यू. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तब्बल स्कोर कार्ड वरती धावा बनल्या आहेत. तब्बल 27 धावा. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. एका बाजूला संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका बाजूला संघ पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विजयाचा जयघोष होईल तर एका बाजूला पराभवाची ओटी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज तुम्हाला इथून चांगलं प्रदर्शन करावं लागेल, कारण इथे जर पाहिलं तर पराभव आणि विजय कोणाच्या तरी वाट्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून चांगलं प्रदर्शन करावं लागेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नक्की चर्चेमध्ये राहिलं पाहिजे. अशी कामगिरी या सामन्याच्या माध्यमातून या संघाला करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 दिवेश पाटील या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. दिवेशला लवकर इन्व्हाइट केलाय. खरं तर स्लॉग वरचं षटक टाकण्यासाठी दिवेश जाणला जातो. या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 तो हाताळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला भूमित आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर राऊंड विकेटनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. इक्वेशन जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 15च्या सरासरीनं इथून धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. गोलंदाज राऊंड विकेटने. हो, खोलवर टप्प्याने चेंडू. इथूनही जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निखिल पाटील त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. एकच धाव मिळेल. या सामन्यामध्ये जर पाहिलं ना तर यॉर्कर लेनचे चेंडू जास्तीचे टाकले गेलेत. इथेही जर पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू होता, खोलात टाकला होता, डिगआउट करायचा होता. परंतु तिथे जर पाहिलं तर तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे. संघाची धावसंख्या 29 धावा. येणारे 11 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 29 धावा या मॅच मध्ये. काय रंगतदार सामना. 58 धावा जरूर बनवल्या, परंतु या धावा आम्ही बनवू शकतो. आमच्याकडे देखील क्षमता आहे, आमच्याकडे देखील ॲबिलिटी आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला भूमित संयम दाखवतात या मॅच मध्ये. सिंगल डबल्स घेत आहेत. प्रसाद बुतेला स्ट्रायकिंग एंड वरती आणतायत आणि सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय. दोन्ही संघांसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे हा सामना. जो संघ जिंकेल ना, लोकनेते चषकामध्ये फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मॅचला भरपूर जास्त महत्व प्राप्त झालंय.
बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पाटील. पहिला चेंडू खूप चांगला होता परंतु समोर प्रसाद भुते त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 22 धावा. 8 चेंडू मध्ये 22 धावा. ज्या फलंदाजाने या मॅच मध्ये बनवल्यात ना तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. हो यावेळेस पुन्हा एकदा टान्स चेंज केला होता आणि इथून जर पाहिलं तर एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. आज आगळ्या वेगळ्या शैलीने फलंदाजी करताना प्रसाद यांना तुम्ही पाहताय. खरं तर डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत परंतु उजव्या शैलीने देखील ते बॅटिंग करू शकतात आणि आतापर्यंत यशस्वी देखील झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा आले त्यांच्या बॅटमधून. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. इथे फुल टॉस चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कव्हर पॉइंटला संदेश राणे आहे त्या ठिकाणी. बॅकअप चांगला आहे हितेशच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळते. सिंगल डबल्सनं काहीच होणार नाही. इथून मोठा फटका खेळावा लागेल. समीकरण बदलले. येणारे 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे आणि आली कुठे. खऱ्या अर्थाने दिवेशने कमबॅक केलाय. सुरुवातीचे 3 चेंडू जर पाहिलं तर त्याचे खूप चांगले राहिलेत. मोठा फटका खेळू दिलेला नाही या फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी दिवेश पाटील या मॅच मध्ये करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा. राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका हवेत खेळलेत. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचले. कॅच कंप्लीट केलाय कवले पाटील बंधू. डाऊन द बॉल आणि त्याच्या माध्यमातून अप्रतिम झेल. प्रसाद भुते बॅक टू द पेव्हिलियन. इमारेशेच्या त्यार पारी चौकार मारी कोणी षटकार मारी. इमारेशेच्या त्यार पारी गाजताई नाव गाजताई गाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमन्यू संघाचा. थँक्यू. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कमबॅक दिवेशने या मॅच मध्ये केलाय. शिरकाव करण्याचा प्रयत्न. प्रसाद भुतेची मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. वा दिवेश वा. अप्रतिम कामगिरी. नवीन फलंदाज जितू मैदानावरती दाखल झालाय. येणारे 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता. आज जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने संघाची बांधणी केलेली आहे. पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाची. सागर भोईर मेंटॉर आहेत, मॅनेजर आहेत आणि खऱ्या अर्थानं कोणते 11 खेळाडू संघामध्ये खेळतील ते ठरवत असतात आणि खूप चांगला स्क्वॉड निवडलाय. खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंना देखील त्यांनी संधी दिली आहे. सिनियर खेळाडूंना देखील संधी दिलेली आहे आणि चांगला समन्वय आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पाटील. राऊंड विकेट जितूच्या विरोधात. कमी गतीने चेंडू टाकला. इलेक्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलाय परंतु पंचाने स्पष्ट नकार दर्शवलाय. लेगबायच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. काय लाऊड अपील केली होती. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं परंतु मिसिंग स्टंप होतं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तरी ते एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा. येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये कलाटणी देणारं षटक राहिलाय दिवेश पाटीलच्या माध्यमातून. काही गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थानं स्लॉगवरचं षटक हाताळत असतात परंतु या मॅच मध्ये कॅप्टनने लवकरच त्यांना इन्व्हाइट केलं आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये शिरकाव केला या षटकाने असंच म्हणावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली आहे दिवेशच्या माध्यमातून. इथून देखील स्लॉग हिट करायचा होता. समोर सापडलेत. भूमीत देखील निघालेत परतीच्या प्रवासाला. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. सांगताय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग दमदार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैतर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारी गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावजू चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्या. थँक्यू. काय जबरदस्त कामगिरी. काय कमबॅक केलाय. अप्रतिम कमबॅक. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खोऱ्याने धावा आल्या. प्रसाद भुते बाद झाला. दबाव निर्माण झाला टिवरी स्पोर्ट टिवरी संघावरती आणि या षटकामध्ये भरपूर कमी धावा दिवेश पाटीलने खर्च केल्यात. येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 26 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 खऱ्या अर्थानं कल्पेश भोईर
या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. अप्रतिम कमबॅक दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा तेव्हा या संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ खऱ्या अर्थानं पाहायला मिळालाय. 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला जितूला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला सूरज किनी मैदानावरती दाखल झालाय. हो यावेळेस देखील मोठा फटका लॉंग ऑफला केले. फिल्डर आहे त्या ठिकाणी वेगाने चेंडू वरती आले. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु फिल्डरच्या आवाक्याबाहेर बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. चौकार. पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. 4 चौघात भारी मिळतो या थँक्यू. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका जितूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडू 22 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. कल्पेश पुन्हा एकदा. यावेळेस देखील ऑन साइडला आडव्या पार्टनर स्ट्रोकला एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केला जाईल का? हो केलाय परंतु ते सिंगलच मिळाली. माघारी परतलेत पुन्हा एकदा सूरज किनी. आणि इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं फलंदाजांना करावा लागेल. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या होत्या आणि तोच दबाव या मॅच मध्ये टिवरी संघावरती आपल्याला सातत्याने पाहायला मिळालाय. दबाव टाकलाय आणि परिपूर्ण दबावामध्ये हा संघ खेळतोय. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश भोईर. राऊंड विकेट. हो यावेळेस क्लीन बॉल. त्रिफलाचित लाकूड तोड गोलंदाजी पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. फलंदाजाला बाद केलाय. आणखीन एक धक्का. चषकाचं आयोजन केलाय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई. वाजताई नाव गाजताई. नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा. या 19 नंबर वाल्याचा या थँक्यू. संघ. आदरणीय सन्माननीय उद्योजक राजू अण्णा यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील राजू अण्णा यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी ते उपस्थित होते. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु काय जबरदस्त कामगिरी पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने या सामन्यामध्ये केलेली आहे. दबाव टाकलाय टिवरी स्पोर्ट. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर आघाडीवरती हा संघ होता परंतु दिवेश पाटील गोलंदाजीसाठी आले आणि तिथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाने शिरकाव केलाय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली परंतु कल्पेशी इम्प्रेस करताय. शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च करत नाही आहे. समीकरण जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश. राऊंड विकेट. हो यावेळेस फुल टॉस चेंडू होता. स्ट्रोकला खेळलेत. स्क्वेअर रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत. इथेही सिंगल मिळेल. पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय टिवरी स्पोर्ट. टिवरी संघ ज्या पद्धतीने कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाची भूमिका होती ना अगदी तशीच भूमिका सागरजी भोईर यांची दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासाठी आहे. ना धरी करी शस्त्र हाती युक्तीच्या सांगेन गोष्टी 4. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतोय. इथे उडवलाय. मोठा फटका खेळलाय जरूर परंतु फटका फसलाय. फिल्डर येतील डाऊन द बॉल. आणखीन एक झेल टिपलाय. सातत्याने विकेटची पडझड. तू चल मे आया. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ बाकी. या स्कोर कार्ड वरती 38 धावा बनल्यात. 1 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. धुवाधार बॅटिंग जितेश पाटील बंधूने देखील केली. खऱ्या अर्थानं कवले यांच्या देखील बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या. प्रत्येकाने जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली होती आणि खऱ्या अर्थानं 57 धावा स्कोर कार्ड वरती 58 धावांचा पाठलाग करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी संघ सुरुवात चांगली झाली परंतु इथून जर पाहिलं तर थोडासा संघ माघारी राहिलाय. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या सामन्यामध्ये. मैदानावरती अनुज दाखल झाला. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. हो यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर. आणखीन एक धक्का मिळेल का? हो मिळालाय. फलंदाज बाद. पूर्णपणे दबाव या मॅच मध्ये आणि ते सामना जिंकलेला आहे पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने. धन्यवाद. 19 नंबर वाल्याचा या भिमनू संघाचा. आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा. या 19 नंबर वाल्याचा
थँक्यू. खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. आमच्याकडे 2 ऑप्शन होते. गोलंदाजीसाठी दिवेश